महावीर सिंग 1.5 तास प्रतिकार करतो. 1.5 तास प्रतिकार केल्यानंतर ते महावीर सिंगला खाली पाडू शकतात. त्याच्या अंगावर 6 जण बसतात. डेव्हिड बारी त्याच्या नाकातून नळी घालतो आणि नळीमधून दूध ओततो त्याचं उपोषण तोडण्यासाठी. ते नळीतलं दूध त्याच्या फुफ्फुसात जातं आणि महावीर सिंग तिथंच मरतो. महावीर सिंगला स्वातंत्र्यवीर नाही म्हणायचं. 1906ला जेल बनल्यानंतर 44-45 पर्यंत 80,000 कैदी तिथं इन्कार्सरेट केले गेले होते. दर आठवड्याला 3 फाशी दिल्या जायच्या. दर महिन्याला कमीत कमी 4 आत्महत्या व्हायच्या त्या तुरुंगामध्ये. आणि अशा 80,000 जणांपैकी फक्त 3 जण पर्सनल मर्सी पिटिशन देतात. आणि मग यांना रत्नागिरीला इंग्रजांनी बंगला दिला राहिला आणि सहकुटुंब राहिला. ते नजर कैद वगैरे सुद्धा मला पटत नाही, कारण हे सहकुटुंब तिथं राहत होते. इथं त्यांना कोणीही येऊन जाऊन भेटू शकत होतं. लेख हा कायम पितृभूमी असा केला. त्यांच्या प्रत्येक पुस्तकात प्रत्येक भाषणात त्यांनी पितृभूमी असंच म्हटलं देशाला. पण त्या पुत्र गमावलेल्या मातेच्या भूमीला मला परत जावं असं वाटतं, त्यासाठी माझा प्राण तळमळतो. म्हणून नेमजसीने परत मातृभूमीला, अशा अर्थाने ते आहे. पण ते काय मंगेशकरांनी चाल लावली, मग ती गाणी वाजायला लागली, मग ती कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये, शाळेच्या गॅदरिंगमध्ये सगळीकडून ती गाणी खूप पॉप्युलर झाली. आणि असं वाटायला लागलं की ते अंदमानमधूनच लिहिलं, अशाच पद्धतीने ते सांगितलं गेलं. आता तर काही स्टोऱ्या येतात, बुलबुलवर बसून परत यायचे. ते बेड्यांची भाषा परवडली हो, की म्हणजे एखाद्याच्या कल्पनाशक्तीचा ठाव घ्यायचा म्हणून बेड्यांची भाषा लिहिली, समजू शकतो. बुलबुलवर बसून भारतात यायचे, परत कशाला जायचे? जर परत यायचे तर यायचं आणि पुन्हा परत जायचं. पण ते काय अशाच पद्धतीने सगळं लार्जर दॅन लाईफच प्रत्येक गोष्ट दाखवायची होती. त्यामुळे हे सगळे प्रकार आले. मग ती सगळी मर्सी पिटिशन्स, त्या मर्सी पिटिशन्समधला ते जाणीवपूर्वक आलेले उल्लेख लक्षात येतात. म्हणजे रेजिनल्ड क्रेडॉकला दिलेल्या पत्रामध्ये त्यांनी पहिल्यांदा असं लिहिलं, म्हणजे त्याच्या आधीच्या पत्रांमध्ये त्यांनी मी तुम्हाला पहिल्या महायुद्धात तुम्हाला संपूर्ण सहकार्य करेन, तुम्ही म्हणाल मी ते करेन वगैरे वगैरे असं वापरलं. या वेळेला पहिल्यांदा त्यांनी असं लिहिलं की भारतावरती जे टर्को अफगाण येऊ घातलेलं आहे, या टर्को अफगाण चॅलेंजचा प्रतिकार करण्यासाठी मी देशातल्या तरुणांना तुमच्या बाजूने उभं करेन. आता टर्को अफगाण काय भारतावरती चॅलेंज येणार होतं? तर टर्को अफगाण चॅलेंज या अर्थात याचा त्यांनी इंडिकेट केलं होतं की या मुस्लिम डिव्हिजन जी तुम्हाला अभिप्रेत आहे 1857 पासून, या मुस्लिमांच्या विरोधामध्ये मी तुम्हाला मदत करू शकेन याच्यात. आणि मग तर त्यांचे म्हणजे बरं भाषेचं प्रभुत्व असं होतं की आपण व्हिज्युअलाइज करू शकतो. म्हणजे अक्षरशः ते कोलूचं पण वर्णन केलं त्यावेळेला आपण कल्पना करू शकतो की काय म्हणजे काय हाल अपेष्टा असतील. हे जेल मॅन्युअल ज्या वेळेला वाचत होतो किंवा चरित्र, उल्हासकर दत्त नावाचा त्यावेळेला 19 वर्षाचा असलेला अनुशीलन समितीचा क्रांतिकारक बंगालचा, तो आणि त्याचा मित्र 18 वर्षाचा इंदुभूषण रॉय, ह्या दोघांना जन्मठेपेची शिक्षा होते. इंदुभूषण रॉय हा सावरकरांच्या शेजारच्या सेलमध्ये, त्याच्या पलीकडच्या सेलमध्ये उल्हासकर दत्त असतो. इंदुभूषण रॉय हा त्याच्या सेलच्या गजांना स्वतःचा अंगरखा लपेटून फाशी घेतो. आणि तो फाशी घेतो हे लक्षात येतं, धडपड आवाज येते किंवा त्या दोघां मित्रांमध्ये काहीतरी संवाद झालेला असतो, म्हणून उल्हासकर दत्त जोरजोरात ओरडायला सुरुवात करतो की कोणीतरी याला वाचवा, कोणीतरी याला वाचवा. अख्खा जेल ओरडायला लागतो, अख्खा जेल ओरडायला लागतो इंदुभूषणचा उल्हासकर दत्तचा आवाज ऐकून. कोणीही डॉक्टर येत नाही, जेलर येत नाही, वॉर्डन येत नाही, कोणीच येत नाही. सकाळपर्यंत उल्हासकर दत्त ओरडत असतो. 6 वाजता डॉक्टर येतात. डॉक्टर आल्यानंतर उल्हासकर दत्त त्या डॉक्टरला वाईट शिवीगाळ करतात की तू वेळेवर आला असता तर माझ्या मित्राचे प्राण वाचले असते. आणि ते शेजारच्या सेलमध्ये सावरकर असतात. तर तो डॉक्टर त्यांना विचारतो, तर त्या जेल मॅन्युअलमध्ये या रेकॉर्डमध्ये लिहिलेली नोंद आहे की संपूर्ण रात्र टक्क डोळे उघडे ठेवून आढ्याकडे मी बघत बसलो होतो.
त्या आरडाओरडीत सुद्धा भाग घेतला नाही तिथल्या. आणि मग उल्हासकर दत्तला खाली आणलं जातं फरफटत, भिंतीला खिळे ठोकून त्याला तिथं बांधलं जातं. 2 दिवस सलग 48 तास त्याला चाबूक मारले जातात. त्या वेदनेत आणि त्या आक्रोशामध्ये त्याला वेळ लागतं. पोर्ट ब्लेअर या बेटाच्या एका पॉईंटवरती, अटलांटा पॉईंटवरती सेल्युलर जेल आहे आणि त्याच्या अपोजिट असलेल्या हॅडो पॉईंट म्हणतात, त्या हॅडो पॉईंटवरती लुनॅटिक ॲसालम होतं, वेड्यांचं हॉस्पिटल. त्या ठिकाणी उल्हासकर दत्तला हलवलं जातं. उल्हासकर दत्तला त्याची शिक्षा संपेपर्यंत 12 वर्ष त्या हॉस्पिटलमध्ये ठेवलं जातं. तिथून त्याला परत आणतात सुटल्यानंतर कलकत्त्याला. वडील त्याच्यावर वर्षभर उपचार करतात, तो बरा होतो. बरा झाल्यानंतर उल्हासकर दत्त पुन्हा स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेतो. त्याला पुन्हा काळ्या पाण्याची शिक्षा होते, तो पुन्हा अंदमानला जातो. आणि त्या उल्हासकर दत्त बद्दल या अंदमानच्या आत्ता चालू असलेल्या साऊंड अँड लाईट शोमध्ये असं दाखवलं जातं की वेडाचं सोंग घेऊन उल्हासनी याच्यातून तुरुंगातून स्वतःची सुटका करवून घेतली. हा पुढचा भाग सांगितलाच जात नाही. आणि वेडाचं सोंग तो 12 वर्ष त्या हॉस्पिटलमध्ये राहिला. त्यानंतर त्याच्यावरती तिथं काय बरे केले जात नाहीत पेशंट वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये, पण तिथं त्याच्यावरती जे काय झालं असेल ते परत आल्यानंतर तो उपचार घेतो वर्षभर. उपचार झाल्यानंतर पुन्हा स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेतो. आणि त्या उल्हासकर दत्तचा उल्लेख स्वातंत्र्यवीर म्हणून नाही करायचा. या उपोषणामध्ये महावीर सिंग नावाचा एक क्रांतिकारक पंजाबचा, हा महावीर सिंग नावाचा क्रांतिकारक 26 दिवस उपोषण करतो. 26व्या दिवशी बंगालच्या असेंब्लीमध्ये प्रश्न विचारला जातो. म्हणून 26व्या दिवशी त्याचं उपोषण तोडण्यासाठी डेव्हिड बारी 6 सैनिकांना घेऊन त्याच्या सेलमध्ये घुसतो. 6 सैनिकांशी महावीर सिंग 1.5 तास प्रतिकार करतो. 1.5 तास प्रतिकार केल्यानंतर ते महावीर सिंगला खाली पाडू शकतात. त्याच्या अंगावर 6 जण बसतात. डेव्हिड बारी त्याच्या नाकातून नळी घालतो आणि नळीमधून दूध ओततो त्याचं उपोषण तोडण्यासाठी. ते नळीतलं दूध त्याच्या फुफ्फुसात जातं आणि महावीर सिंग तिथंच मरतो. महावीर सिंगला स्वातंत्र्यवीर नाही म्हणायचं. हा कृतज्ञांचा देश होणार आहे का? ही अशी जी बलिदान आहेत, 6,800 पंजाबी सिख क्रांतिकारक सेल्युलर जेलमध्ये होते. 8,000 मुस्लिम होते सेल्युलर जेलमध्ये. 8,000 मुसलमान कैदी होते. यांच्याबद्दल काय म्हणायचं? आणि या संपूर्ण इतिहास 1906 पासून, म्हणजे ज्या वेळेला सेल्युलर जेल बनला, हे 1857 पासूनच तिकडे कैदी न्यायला सुरुवात झाली होती. पण त्यांच्याकडून बेटं साफ करून घेणं, तिथल्या आधीचे आदिवासी रहिवासी जे होते त्यांना मारणं, त्याच्यानंतर त्याच्यावरती बांधकाम सुरू केलं. त्याच कैद्यांकडून बांधकामं करून घेतली. त्यात खूप महाराष्ट्रातले होते. 1906ला जेल बनल्यानंतर 44-45 पर्यंत 80,000 कैदी तिथं इन्कार्सरेट केले गेले होते. दर आठवड्याला 3 फाशी दिल्या जायच्या. दर महिन्याला कमीत कमी 4 आत्महत्या व्हायच्या त्या तुरुंगामध्ये. आणि अशा 80,000 जणांपैकी फक्त 3 जण पर्सनल मर्सी पिटिशन देतात. त्यांच्या आत्मचरित्रामध्ये त्यांनी जनरल ॲम्नेस्टीसाठी केलेल्या अर्जांबद्दल लिहिलं आहे. जनरल ॲम्नेस्टी, सर्वसाधारण सगळ्यांना मिळालेली माफी, जी राणीचा राज्याभिषेक झाला म्हणून राणीने खुश होऊन दिली, किंवा राजाचं काहीतरी झालं, आणखीन कोणाचा वाढदिवस होता म्हणून दिलं, असल्या कारणांसाठी दिलेली जनरल ॲम्नेस्टी ही वेगळी. या जनरल ॲम्नेस्टीच्या व्यतिरिक्त व्यक्तिगत माफी मागण्यासाठी फक्त 3 जणांनी अर्ज केले. 2 सावरकर बंधू आणि 3रा बारीन घोष, अरविंद घोषांचा धाकटा भाऊ. या 3 जणांनी व्यक्तिगत मर्सी पिटिशन्स दिले. इनफॅक्ट 20 साली त्यांनी जे मर्सी पिटिशन दिलं त्यात त्यांनी सचिंद्रनाथ सन्याल यांना तुम्ही जनरल ॲम्नेस्टीमध्ये का सोडलं म्हणून तक्रार केल्यासारख्या सुरामध्ये लिहिलंय की त्यांच्यावरती तर कितीतरी भयंकर आरोप होते. त्यातल्या एकाने तर बॉम्बनी त्या ब्रिटिश अधिकाऱ्याला उडवलं होतं आणि त्यांनी ते कोर्टात कबूल केलं होतं, आणि त्याला तुम्ही सोडता, त्याच्यासमोर तर माझा गुन्हा काहीच नाही आहे. म्हणजे त्याला सुटका मिळाली तर त्याची सुटका रद्द झाली असती, ज्याला मिळाली त्याची. कारण ज्यांची सुटका झाली त्यांनी परत घेतला भाग स्वातंत्र्य आंदोलनामध्ये. यांच्यासारखा करार नाही नंतर करून दिला. तर ह्या गोष्टींवरती मग यांची त्या शेवटी
2 मे 1921ला 9 वर्ष 10 महिन्यानंतर अंदमानमधून सुटका झाली. 4 जुलै 1911ला गेले होते, 2 मे 1921ला त्यांची सुटका झाली. अंदमानमधून सुटका झाल्यानंतर बरं हाही खूप वेळेला भाग येतो आणि त्यांच्या त्या पुस्तकातही असतं, मी राजबंदी आहे, त्यांना मर्डर या क्रिमिनल ऑफेन्ससाठी शिक्षा झालेली होती किंवा अबेटिंग अ मर्डर, खुनाला प्रवृत्त करणं किंवा खून करणं या कटामध्ये. त्यामुळे क्रिमिनल म्हणून शिक्षा झालेली होती, पॉलिटिकल प्रिझनर म्हणून ते नव्हते तिथं. त्यामुळे त्यांना पॉलिटिकल प्रिझनर म्हणून हव्या असलेल्या सवलती या क्रिमिनल शिक्षा भोगत असलेल्या कैद्याला मिळतील असा प्रॉपगंडा करणं ह्याच मुळामध्ये पहिली गोष्ट चुकीचं आहे. म्हणजे आज जे सांगितलं जातं ना बऱ्याच वेळेला की नेहरूंना अहमदनगरच्या तुरुंगामध्ये कसं ठेवलं होतं, अरे नेहरू म्हणजे राजकीय कैदी होते, पॉलिटिकल प्रिझनर होते, क्रिमिनल प्रिझनर नव्हते. नेहरूंनी त्या पॉलिटिकल प्रिझनर असलेल्या काळामध्ये डिस्कव्हरी ऑफ इंडिया लिहिलं तिथं. बरं आपल्याला आणखीन एक प्रॉपगंडा काय येतो की तुरुंगामध्ये लिहायला साधनं मिळायची नाहीत म्हणून खेळ्यांनी भिंतीवरती त्यांनी कोरून 10,000 कविता लिहिल्या. म्हणजे ते अंदमानमध्ये उर्दू शिकले, उर्दू शायरी त्यांनी लिहिली अंदमानमध्ये. मी माझ्या मित्राला एकदा बोलत होतो, मी त्याला म्हटलं की मर्सी पिटिशन टाईप करून लिहिले कागदावर. हां, उर्दू शायरी हाताने कागदावर लिहिली वहीमध्ये, मराठी कविता मात्र भिताडावरती कोरल्या. कोणाला पटेल, कोणाला पटेल हे? 200 पानांचं त्यांचं उर्दू शायरीचं पुस्तक अमिताभ बच्चनच्या हस्ते प्रकाशित झालेलं आहे, हस्तलिखित शायरीचं. अमिताभ बच्चनच्या हाताने यांनी प्रसिद्ध केलंय. हे आपणच प्रसिद्ध केल्यानंतर तरी यांना शहाणपण यावं ना की अरे बाबा आता त्या सगळ्या स्टोऱ्या नका सांगू भिंतीवरती खेळ्यांनी लिहिल्याच्या. पण ते सांगतच राहतात वेड्यासारखं. मग हे असं आपल्याला पण उत्तर द्यायला लागतं. बाई आल्यानंतर येरवड्यामध्ये पहिल्यांदा 3 वर्ष ठेवलं. 21 साली सुटल्यानंतर 24 पर्यंत येरवड्यामध्ये होते. येरवड्यामध्ये असताना गांधीजी सुद्धा येरवड्यामध्ये होते. हे एकदाही महात्मा गांधींना भेटले नाहीत, एकदाही नाही भेटले. त्यावेळेला हे येरवड्यामध्ये सामान्य कैदी म्हणून होते, कारण बेसिक माफी दिल्यानंतरच इथं आणलेलं होतं. त्यामुळे सामान्य कैदी होते. त्यांची तरीही निगोसिएशन इंग्रजांबरोबर चालू होती. ती ज्या वेळेला फायनल झाली आणि फायनल झाल्यानंतर यांनी ज्या वेळेला पुन्हा एकदा लिहून दिलं इंग्रजांना की तुमच्या सर्व अटी मला मान्य असतील, तुमची परवानगी मिळेपर्यंत मी कोणत्याही राजकीय कामामध्ये भाग घेणार नाही, तुम्ही सांगत असल्याप्रमाणे इंग्रज अधिकाऱ्याची परवानगी घेतल्याशिवाय मी बाहेर जाणार नाही रत्नागिरीच्या. आणि मग यांना रत्नागिरीला इंग्रजांनी बंगला दिला राहिला आणि सहकुटुंब राहिला. ते नजर कैद वगैरे सुद्धा मला पटत नाही, कारण हे सहकुटुंब तिथं राहत होते. इथं त्यांना कोणीही येऊन जाऊन भेटू शकत होतं. इनफॅक्ट 24ला रत्नागिरीमध्ये गेल्यानंतर जानेवारी 25ला त्यांचा नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये सत्कार झाला. नाशिककरांनी त्यांना 15,000 रुपयाची थैली दिली देणगी गोळा करून. त्या काळात 15,000ची नाशिकच्या काळाराम मंदिरात सत्कार झाला. त्यामुळे कलेक्टरची परवानगी घेऊन यांना कुठेही जाता यायचं, हे कुठेही जायचे, भारतभर गेलेले आहेत. त्यामुळे ते नजर कैद वगैरे बंडल आहे. 25ला यांना नथुराम गोडसे रत्नागिरीत भेटतो, मुंजे यांना रत्नागिरीत भेटतात, हेडगेवार यांना रत्नागिरीमध्ये भेटतात. हे मुंजेंना पैसे देतात. त्याच्यानंतर मुंजे इटलीला गेले मुसोलिनीला भेटायला, यांनी दिलेल्या पैशाने गेले. तर हे सगळं ते करू शकत होते. त्यावेळेला ते जे काही 60 रुपये त्यांना पेन्शन मिळत होतं, ब्रिटिश व्हाईसरॉय लिनलिथगो बरोबर त्यांनी लेखी करार केला, पुन्हा हस्तलिखित लेखी करार, भिंतीवर नाही कागदावर. आणि त्या कागदावर केलेल्या करारामध्ये त्यांनी असं पहिलं वाक्य लिहिलं, टू फुलफिल द कॉमन ऑब्जेक्टिव्ह ऑफ द ब्रिटिश एम्पायर अँड विनायक दामोदर सावरकर, आय विल स्पेंड माय एंटायर लाईफ इन अपोजिंग गांधी, मुस्लिम्स अँड काँग्रेस. ब्रिटिश साम्राज्याबरोबर असलेलं समान उद्दिष्ट साध्य करण्यासाठी माझं संपूर्ण आयुष्य मी गांधी, मुसलमान आणि काँग्रेस यांचा विरोध करण्यासाठी खर्च करेन. समान उद्दिष्ट.
ब्रिटिश साम्राज्याबरोबरचं. असा कोणता करार कधी इतर कुठल्या स्वातंत्र्य सैनिकांनी केलाय अशा पद्धतीचा? आणि खुशाल काहीतरी सांगायचं की शिवाजी महाराजांसारखा त्यांचा गनिमी कावा होता. अरे नाव तरी घेण्याची लायकी आहे का छत्रपती शिवाजी महाराजांचं? आले परत, हा करार केला, पेन्शन सुरू झालं, परत यांचं भुणभुण पेन्शन वाढवून मिळावं, पेन्शन वाढवून मिळावं, पेन्शन वाढवून मिळावं. मग एक दिवशी त्या कलेक्टरनी कंटाळून उत्तर दिलं त्यांना, तेही लेखी, की माझा पगार 53 रुपये, तुम्हाला मिळणारं पेन्शन 60 रुपये, तुमचं पेन्शन वाढवून देणं माझ्या अधिकार क्षेत्राच्या बाहेरची गोष्ट आहे. त्या पेन्शनमधून हे सावकारी करायचे, त्या मिळालेल्या पेन्शनमधून, आणि इतर सुद्धा त्यांना जे काही पैसे मिळत होते त्यातून. बरं, हे मी नाही सांगत, सावरकर स्मारकाच्या वेबसाईटवरती जा, त्या वेबसाईटवरती फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन्समध्ये त्यांना असं पेन्शन मिळायचं का असं असा प्रश्न आहे, त्याला दिलेल्या उत्तरात त्यांनी असं म्हटलेलं आहे. आणि त्यांनी उत्तरामध्ये शब्द वापरला डॉक्टर ॲलिमनी, म्हणजे पेन्शन हा शब्द नाही वापरला. त्यांना इंग्रजांकडून ॲलिमनी मिळायची, आणि त्या ॲलिमनीमधून ते काही लोकांना व्याजावर पैसे द्यायचे. आणि याची इंग्रजांना कल्पना आल्यानंतर त्यांनी जेव्हा धाड टाकली रत्नागिरीतल्या घरावरती, त्यावेळेला त्या सगळ्या प्रॉमिसरी नोट सावरकरांनी जाळून टाकल्या, असं त्यांनी लिहिलंय तिथं. आता ॲलिमनीचा आपल्याला माहीत असलेला सरळ सरळ साधा अर्थ आहे पोटगी, आणि पोटगी दिली जाते सोडलेल्या बायकोला. आणि मी पेन्शन म्हणत होतो, त्यांनी म्हटलं पोटगी स्मारकाने. आता एक नवीन प्रॉपगंडा सुरू झाला की गांधीजींना 100 रुपये दिले होते येरवड्याला असताना, आणि मग तोच पर एक कागद आहे आर्काइव्हचा, आणि हे बघा गांधीजींना 100 रुपये. गांधीजींना 100 रुपये पेन्शन नव्हतं दिलं, गांधीजींचं अपेंडिक्सचं ऑपरेशन केलं होतं, त्या ऑपरेशनचा खर्च इंग्रजांनी 100 रुपये दिला होता. नंतर तो गांधीजींच्या सुटकेनंतर जमनालाल बिर्लांकडून वसूल केला, तो त्यांनी भरला परत. ती पेन्शन नव्हतं गांधीजींना मिळणार. पण आता एकातून वाचण्यासाठी दुसरं काहीतरी खोटं बोलायला जायचं, पण मुळात खोटं असल्यामुळे ते फसतच राहतं सारखं सारखं. तर हा भाग आला आपल्या सकाळच्या याच्यामध्ये. म्हणजे मी प्रश्नोत्तराच्या वेळेला नेमका आलो, पण ते आंबेडकर आणि गांधी या नावाच्यावरून चाललं होतं. तर खरं सांगायचं ना, तर कधी कधी वाईट वाटतं की हे काय ते अध्यक्ष होते का प्रवक्ते होते काय माहीत नाही, पण वाचतच नाहीत. म्हणजे हा जो प्रकार झाला, आता जे सांगितलं जातं ना की विज्ञानवादी सावरकर होते, नास्तिक होते. आता या विज्ञानवादी माणसांनी, म्हणजे माझ्याबरोबर टी व्हीवर चर्चा होती त्या रणजित सावरकर बरोबर, आणि हेच त्याचं चाललेलं होतं. मी म्हटलं, मला तुम्ही सांगा, विज्ञानवादी माणूस दलित आणि मुसलमानांना शुद्ध करून घेण्यासाठी शुद्धी नावाच्या कर्मकांडाला कसा काय जन्म घालतो? विज्ञानवादी आहे ना. मग विज्ञानवाद्यांनी हे कर्मकांड कसं निर्माण केलं शुद्धी नावाचं, की एक यज्ञ करायचा आणि त्या यज्ञानंतर गळ्यात अग्नी काय जानवं घालायचं, ना आता हा शुद्ध झाला म्हणायचं. मग विज्ञानवादी माणूस असं कुठल्याही कर्मकांडाला जन्म घालणार नाही, उलटा विरोध करेल. तर यांनी त्या कर्मकांडाला जन्म घातला. हे नास्तिक होते, मग यांनी पतित पावन नावाचं मंदिर उघडलं तिथं. म्हणजे असलेली मंदिरं खुली करून दिली का दलितांसाठी, ज्यासाठी बाबासाहेब आंदोलन करत होते. बाबासाहेब आंबेडकरांचं राम मंदिर, काळाराम मंदिर आंदोलन चालू असताना काळाराम मंदिरापासून 50 फुटावरती असलेल्या त्या शंकराचार्य मठामध्ये नारायण दामोदर सावरकर होते. 3 दिवस, एकही दिवस काळाराम मंदिर प्रवेशाला पाठिंबा देण्यासाठी बाहेर पडले नाहीत. एकही दिवस बाहेर नाही पडले. महाडचं 14 तळ्याचा सत्याग्रह झाला, हे रत्नागिरीतच होते. पाठिंबा देणारं पत्र तरी काढलं का? नाही काढलं. दलितांसाठी वेगळं मंदिर उघडून दिलं, असलेली मंदिरं उघडून नाही दिली. वेगळं मंदिर काढलं, त्या मंदिराला नाव दिलं पतित पावन. म्हणजे काय? म्हणजे तुम्ही त्यांना जन्मतः पतित मानता, जे तुमच्या या मंदिरामध्ये आल्यानंतरच पावन झाले असे तुम्ही समजणार. वा रे वा. आणि मग म्हणायचं आम्ही विज्ञानवादी. हा असा असतो विज्ञानवाद. रॅशनॅलिटी आपण कशाला म्हणतो?
विवेकवाद कशाला म्हणतो? म्हणजे गांधीजींना एका मंदिराच्या उद्घाटनच्या निमंत्रण देण्यासाठी म्हणून एक माणूस येतो, तर गांधीजी म्हणतात मी अशा कुठल्या मंदिराच्या उद्घाटनांना किंवा मंदिरांमध्ये जात नाही. तर त्यांनी विचारलं की आप ईश्वर नाही मानते हो? तर गांधीजी म्हणे ईश्वर सत्य आहे. ईश्वर आहे हे सत्य आहे. तर म्हणे कौन से ईश्वर को मानते हो? म्हणे सत्य ही ईश्वर आहे. याला विवेक म्हणतात. ही रॅशनॅलिटी आहे की अत्यंत धार्मिक असलेल्या श्रद्धाळू असलेल्या माणसाला सुद्धा विवेकवादी कसं बनवायचं, त्याला त्या मूर्त्यांमधून आणि कर्मकांडांमधून बाहेर कसं काढायचं. म्हणायला सांगत असताना असं सांगायचं की मी सनातनी हिंदू आहे, रोज सांगायचं, पण सनातन धर्माला मान्य असणारी एकही गोष्ट करायची नाही, किंबहुना विरोधातच करायची. मग सार्वजनिक संडास साफ करायचे, त्याच्यानंतर ज्या म्हणजे आप्पासाहेब पटवर्धनांचं उदाहरण आहे, कोकणचे गांधी ज्यांना म्हणतात, की त्यांच्याकडे गेले आणि विचारलं की मी अशी अशी पदवी मिळवलेली आहे, मला आता काहीतरी काम करायचं आहे. तुझ्या गावात चामडी कोण सोलतं, आजूबाजूच्या गावात कोण सोलतं, उद्यापासून चामड्या सोल, असं म्हणून त्यांना पाठवून दिलं. तर ज्या ज्या व्यवसायांमुळे समाजांना दलित किंवा मागासवर्गीय म्हटलं गेलं, त्या व्यवसाय करण्यासाठी म्हणून त्यांनी उच्चवर्णीयांना त्याच्यासाठी प्रवृत्त केलं. आणि ते व्यवसाय तुम्ही सोडत नाही तोपर्यंत तुमच्यावरचे ते शिक्के जाणार नाहीत, हा त्याच्या मागचा आग्रह होता. या वेळेला पुणे कराराच्या वेळेला गांधीजींनी विरोध केला होता. गांधीजींनी इनफॅक्ट आदल्या दिवशी मीराबेनला लिहिलेल्या पत्रामध्ये लिहिलं होतं की या आंदोलनात, या उपोषणात माझा प्राण गेला तरी मी मागे हटणार नाही, माझा प्राण गेला तरी हरकत नाही. कारण जसं लखनौ करारामुळे बंगालच्या फाळणीचं परिणाम झाला की बंगालचे आता 2 तुकडे होण्याची झालेच, म्हणजे त्यावेळेला बंगालची फाळणी झाली आणि बंगालच्या फाळणी होण्याच्या मागे या विभक्त मतदारसंघांमधून जी विभक्तपणाची भावना जन्माला येते ती यायला नको. आणि उद्या दलितांसाठी जर का विभक्त मतदारसंघ काढले तर त्यांच्या मनामध्ये आणि इतरांच्याही मनामध्ये विभक्त असल्याची भावना होईल आणि मग देशाचे 100 तुकडे होतील, असं व्हायला नको. म्हणून मी प्राणपणाने विरोध करेन आणि देश अजून यासाठी तयार झालेला नाही असं मला वाटतं. दुसऱ्या दिवशी देशभरामधल्या सगळ्या सनातन्यांनी बैठका घेतल्या की याच्यामध्ये गांधीजींचा जर मृत्यू झाला तर हा अख्खा बॅकलॅश आपल्यावरती येईल, सगळा देश आपल्यावर उलटून येईल की तुम्ही असं असं करता. मग त्यांनी त्या दिवशी घोषणा केली की देशातली सर्व मंदिरं दलितांसाठी खुली केली जातील. आणि एका दिवसात, उपोषणाच्या एका दिवसामध्ये देशभरातली मंदिरं खुली झाली. तेव्हा गांधीजी म्हणाले हे पुरेसं नाहीये, हे पुरेसं नाहीये असं म्हटल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी देशभरातले सगळे पाणवठे सर्व जाती धर्मांसाठी खुले करण्यात आले. आणि मग त्यांची बाबासाहेबांची चर्चा झाली आणि बाबासाहेबांना हवे असलेल्या मतदारसंघांपेक्षा 40 मतदारसंघ त्यांना जास्त मिळाले. येरवडा जेलच्या दारामध्ये बाबासाहेबांनी दिलेली प्रतिक्रिया अशी आहे की मला आजपर्यंत माहीत नव्हतं की गांधीजी आणि माझ्या विचारांमध्ये एवढं साधर्म्य आहे. ही दारात दिलेली प्रतिक्रिया होती. त्याचे हळूहळू हळूहळू प्रॉपगंडा केले गेले, ते त्या कुजबूज मोहिमेतून चालवले गेले. दुर्दैवाने त्याचा प्रतिवाद झाला नाही आणि मग ते तसंच पसरत राहिलं. बरं, या सगळ्या काळामध्ये हे काय करत होते? बाबासाहेबांनी ज्यावेळेला धर्मांतर केलं त्यावेळेला केसरीमध्ये 8 कॉलमचा अर्ध पानाचा बाबासाहेबांवरती अश्लाघ्य भाषेमध्ये टीका करणारा लेख सावरकरांनी लिहिला. हे पण वास्तव आहे ना. असे बरेच आता जे प्रॉपगंडामध्ये विषय येतात. मी एकदा कुठेतरी असं वाचलं, बाबाराव सावरकर वर्ध्याला गेले गांधीजींना सांगायला की भगतसिंगांच्या फाशी रद्द व्हावी म्हणून तुम्ही काहीतरी करा. माझ्याकडे योगायोगाने तुला माहिती ती डायरी आहे, मी आपली ती तारीख काढली तेव्हा असं लक्षात आलं की तो संपूर्ण महिना महात्मा गांधी महाराष्ट्रातच नव्हते. वर्धा सोडूनच द्या, महाराष्ट्रातच नव्हते. हे यांनी खुशाल एक स्टोरी दिली सोडून की बाबाराव गेले होते वर्ध्याला भेटायला, गांधीजींना भेटण्यासाठी. आणि मग पंडित नेहरू गेले होते का भेटायला भगतसिंगांना? हे विश्वगुरू बोलले ना गुजरातमध्ये.
पंडित नेहरू गेले होते का? मग ते आम्ही शोधून काढलं. मग पंडित नेहरू 2दा गेले होते लाहोरला कोट लखपत जेलमध्ये भेटायला. भगतसिंगांचा वकील जो होता असफ अली, हा नेहरूंनीच दिलेला वकील होता, मुस्लिम होता. भगतसिंगांच्या फाशीच्या शिक्षेवर सही करायला नकार देणारा जजचं नाव होतं सय्यद हैदर आगा, मुस्लिम होता. त्यांनी नकार दिला. त्यांनी असं सांगितलं की मी कसाई नाही आहे यांना फाशीच्या शिक्षा सुनवायला, आय एम नॉट अ बुचर. म्हणून रात्री त्याची बदली केली गेली. दुसऱ्या दिवशी नवीन जज आला. असा जज जो एकही दिवस या ट्रायलला हजर नव्हता, त्यांनी आल्यानंतर फक्त फाशीची शिक्षा सुनावली. बरं, नेहरूंनी काय केलं, यांनी काय केलं, सगळा भाग. तुम्ही काय केलं हो? तुम्ही बॅरिस्टर होते ना, तुम्ही का नाही गेले भगतसिंगांचं वकीलपत्र घ्यायला? सुभाषचंद्र बोसांना प्रेरणा दिली म्हणून थापा मारताना मग सुभाषचंद्र बोसांचे 40,000 युद्ध कैदी ज्यावेळेला इंग्रजांनी पकडले आणि लाल किल्ल्यामध्ये त्यांना बंद केलं आणि लाल किल्ल्यात त्यांची केस चालली, त्यावेळेला त्या सुभाषचंद्र बोसांच्या 40,000 युद्ध कैद्यांची केस लढायला पंडित नेहरू आयुष्यात पहिल्यांदा वकिलाचा काळा डगळा घालून उभे राहिले आणि 40च्या 40,000 युद्ध कैद्यांची सुटका केली. 40च्या 40,000. तेव्हा का नाही हे गेले त्या युद्ध कैद्यांचं वकीलपत्र घ्यायला? प्रेरणा तर तुम्ही दिली होती म्हणून सांगता ना. आणि प्रेरणा काय दिली होती? 22 जून 1939ला सुभाषचंद्र बोस मुंबईमध्ये आले. सकाळी मोहम्मद अली जिनांना भेटले, दुपारी सावरकरांना भेटले, संध्याकाळी त्यांची जाहीर सभा होणार होती. सावरकरांना भेटून आल्यानंतर त्यांनी भावाला तार पाठवली, पत्र पाठवलं आणि त्यात शरदचंद्र बोसला असं लिहिलं की हा माणूस गांधी द्वेषामध्ये वेळ लागलेला आहे, हा देशाच्या स्वातंत्र्याच्या मुख्य प्रवाहामध्ये कधीही येणार नाही, देशाचे तुकडे झाले तरी याला चालतील, मी निराश होऊन संध्याकाळची सभा रद्द करतोय. ही अख्खी बातमी 24 जून 1939ला टाइम्स ऑफ इंडियामध्ये छापून आली. टाइम्स ऑफ इंडियाच्या आर्काइव्हमध्ये ती आजही आहे. काय प्रेरणा दिली सुभाषचंद्र बोसांना? काही थापा मारायच्या? भगतसिंगांना प्रेरणा आणि यांना प्रेरणा. भगतसिंग ज्यांच्या घरात राहत होते लाहोरला, भगवतीचरण वोरा. भगवतीचरण वोरांची पत्नी होती दुर्गाभाबी. त्यांचा मुलगा होता शची. तो शची भगतसिंगांना लंबू चाचा म्हणायचा. भगतसिंगांना मारायचं होतं स्कॉटला, मेला सॉन्डर्स. त्यांना अटक झाली. सॉन्डर्सला मारल्यानंतर स्कॉटची बदली केली गेली. स्कॉटची बदली झाली मुंबईला. म्हणून दुर्गाभाबी. बरं, आणखीन एक बाब, सगळेजण पकडले गेले. भगवतीचरण वोरा बॉम्ब बनवत असताना स्फोट झाला आणि त्यात वारले. दुर्गाभाबी भगतसिंगांचं काम अपूर्ण राहिलं आहे, ते पूर्ण करायचं म्हणून मुंबईला आल्या शचीला घेऊन. शचीला घेऊन आल्या, यांच्या घरी गेल्या. यांच्या घरी जाऊन त्यांनी 300 रुपये दिले आणि शचीला त्यांच्या हवाली केलं सावरकरांच्या आणि सांगितलं की माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर याला या पत्त्यावरती कानपूरला सोडा, कानपूरला नेऊन पोचवा. आणि त्या गेल्या स्कॉटला मारायला. लॅमिंग्टन रोड पोलीस स्टेशनच्या बाहेर स्कॉटवर दुर्गाभाबींनी फायरिंग केलं. स्कॉट तिथंच खाली पडला. दुर्गाभाबी तिथून पळाल्या. 2 दिवस लपत छपत फिरत फिरत परत त्या दादरला आल्या. यांच्या घरी गेल्या. त्यावेळेला यांनी सांगितलं की ती घटना आम्हाला कळल्यानंतर ही ब्याद आमच्या गळ्यात नको म्हणून आम्ही याला घराबाहेर काढलं. त्या पुन्हा बाहेर पडल्या. पुन्हा 1 दिवस त्याला शोधत राहिल्या. एका व्यायामशाळेच्या बाहेर फुटपाथवर झोपलेला दिसला. त्याला विचारलं की तू व्यायामशाळेपाशी का आलास? तर तो म्हटला लहानपणापासून लंबूचाचा व्यायाम करताना मी पाहिले, तर इथं लोक व्यायाम करताना दिसली, मला वाटलं लंबूचाचा इथं येईल. इतका निष्पाप पोरगा. त्याला घेऊन त्या परत आल्या कानपूरला. कानपूरला आल्यानंतर ज्यावेळेला त्यांनी क्रांतिकारकांना, त्यांच्या सहकाऱ्यांना हा सगळा प्रसंग सांगितला, तेव्हा सर्वजण त्यांच्यावर संतापले, दुर्गाभाबींवर. आणि त्यांना म्हणाले की अविश्वसनीय लोकांच्या यादीमध्ये ज्याचं नाव आहे अशा माणसाच्या घरी तू गेलीच का बरं शचीला घेऊन? अविश्वसनीय लोकांच्या यादीत ज्याचं नाव आहे असं क्रांतिकारक समजत होते या देशातले भगतसिंगांच्या पक्षाचे. ते थापा मारतात. भगतसिंगांना यांनी प्रेरणा दिली. आणि सुदैवाने दुर्गाभाबींचा हा व्हिडिओ रेकॉर्डेड इंटरव्ह्यू नेहरू मेमोरियलच्या व्हिडिओ ऑडिओ आर्काइव्हमध्ये होता. आता आहे की नाही मला माहीत नाही, पण तो होता.
त्याची सर्टिफाईड कॉपी मी काढून घेतली. यांनी आर्काइव्ज नष्ट केले तर आपण परत आर्काइव्ज उभे करू. व्हिडिओ रेकॉर्डेड इंटरव्ह्यू आहे दुर्गाबाबींचा. 96 वर्षाच्या असताना त्या वारल्या. खूप दीर्घायुष्य त्यांना मिळालं. आणि इकडे सांगायचं आम्ही प्रेरणा देत होतो. त्या चंद्रशेखर आझादचा ज्यावेळेला मृत्यू झाला अल्फ्रेड पार्कमध्ये, तर अल्फ्रेड पार्कमध्ये चंद्रशेखर आझादचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या खिशाच्या जॅकेटच्या खिशामध्ये एक डायरी सापडली आणि 372 रुपये सापडले. आणि त्या डायरीमध्ये पंडित नेहरू चंद्रशेखर आझादांच्या पक्षाला जे दर महिन्याला 3600 रुपये द्यायचे, त्या 3600 रुपयाच्या खर्चाचा हिशोब आणि उरलेले 372 रुपये हे त्याच्यात होतं. त्यांचं पोस्टमॉर्टम झालं. त्यांचं पार्थिव कमला नेहरूंच्या हवाली केलं गेलं. कमला नेहरूंनी स्वतःच्या हाताने चंदनाच्या लाकडावर चंद्रशेखर आझादांचा अंतिम संस्कार केला. अरे जेव्हा पंडित नेहरू चंद्रशेखर आझादांना दर महिन्याला 3600 रुपये द्यायचे, तेव्हा तुम्ही 60 रुपये पेन्शन घेत होतात. ते नेहरूंकडे मागितले असते तर नेहरू म्हटले असते 1600 देतो, मेहरबानी करा, गद्दारी करू नका.